नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीने अगदी चमचमीत आणि चविष्ट अशी शेपूची भाजी बनवणार आहोत. तुम्ही इथे भाजी पाहू शकता. भाजीचा कलर अगदी आहे तसाच आहे. अजिबात भाजीचा कलर बदललेला नाही. कोणत्याही पालेभाज्या बनवताना त्या अजिबात ओव्हरकुक करायच्या नाहीत, नाहीतर त्याची चव बिघडते. तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की शेपूची भाजी ट्राय करा. अगदी 100% खात्री आहे, न आवडणारेही पुन्हा मागून घेतील. तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी खूपच सोपी आहे. कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे पाव चमचा एवढं जिरं, अगदी छोटा चमचा टाकायचा आहे. त्यानंतर इथे मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे. तिखट असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. तर ती कट करून घेतली. तीही आपल्याला तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेत आणि त्या छान अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत. पहा, तुम्ही ठेचूनही घेऊ शकता. आता हलकासा तांबूस रंग येईपर्यंत लसूण भाजून घेतला आणि त्याच्यानंतर इथे एक मुठभर होईल एवढी मसूर डाळ घेतलेली आहे. स्वच्छ कॉटनच्या फडक्याने पुसून घ्यायची आणि आपल्याला तेलामध्येच ही मसूर डाळ छान अशी परतून घ्यायची आहे. अगदीची व्यवस्थित फुलली गेली पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये घालायची आहे कट करून घेतलेली शेपू. आता ती फोडणीमध्ये व्यवस्थित अशी परतून घेऊया. शेपू असो किंवा इतर कोणत्याही पालेभाज्या अगोदर स्वच्छ निवडून घ्यायच्या, त्या धुवून घ्यायच्या आणि त्यानंतरच आपण त्या कट करायच्या आहेत. तर आता इथे मी अगदी थोडेसे म्हणजे 1 चमचा 1.5 चमचा एवढ्या तांदळाच्या ज्या कणया असतात तर त्या घेतल्या. त्या थोडा वेळ भिजत ठेवल्या होत्या आणि त्या घालून घेतल्या. त्या घातल्यामुळे भाजीची एक छान चव येते. आता सर्व भाजी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. गॅस मंद आणि मीडियमच ठेवायचा आहे. अजिबात मोठा गॅस करायचा नाही. व्यवस्थित मिसळून झाल्यानंतर गॅस मंद केलेला आहे आणि त्यानंतर एका ताटावरती थोडंसं पाणी घालून आपण हे झाकण असंच ठेवलेलं आहे. पहा, अगदी 2 मिनटं झाल्यानंतर हे झाकण बाजूला काढायचं आहे आणि संपूर्ण भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. भाजी व्यवस्थित अशी परतल्या गेल्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता भाजी अजिबात तव्याला किंवा कढई आपण वापरतो त्याला चिकटलेली नाही आणि अजून ती व्यवस्थित अशी शिजली देखील नाही. अगदी 2 मिनटानंतर परतून घेतली. आता पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 1-2 मिनटं आपण ही भाजी छान अशी शिजवून घेणार आहोत. अगदी जास्त ओव्हरकुक कोणत्याही भाज्या करायच्या नाहीत, नाहीतर त्याची चव बिघडते. तर पहा, पुन्हा एक झाकण ठेवून 2 मिनटं इथे मी भाजी व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे आणि आता इथे मी झाकण काढलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी छान सुरेख अशी ही भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. आता भाजी तयार झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपण याच्यामध्ये डाळ, तांदूळ जे काही घातलेलं आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे डाळीची ती तांदळाची जी चव आहे ती भाजीमध्ये उतरते आणि आपण जो भाजीला वास वगैरे येतो म्हणतो तर तो थोडासा कमी होतो आणि चव त्याची खूप छान लागते. तर या पद्धतीने व्यवस्थित अशी भाजी मिक्स करून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता तांदूळ डाळ अगदी व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे. तर पहा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी जी बनवते त्या पद्धतीने शेपूची भाजी बनवून दाखवलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप करा आणि तुम्हीही तुमच्या घरच्यांना अशा साध्या सोप्या पद्धतीने एकदा शेपूची भाजी नक्की करून खायला घाला. त्यांनाही नक्की आवडेल आणि ते परत परत बनवायला सांगतील. अगदी 100% खात्री आहे. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.